स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा धुराळा एकदम जोरात उडालेला असताना पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये एक भलताच प्रकार घडलाय। या नगर परिषदेमध्ये चक्क नगरसेवक पदांची बोली लावण्यात आली आहे आणि लोकशाहीचा एक प्रकारे लिलाव करण्यात आलाय। राजगुरुनगरमधल्या कट्ट्यावर याच लिलावाची सध्या चर्चा आहे। नेमकं काय घडलंय पाहूयात। लोकशाही विकणे आहे। 1,03,00,000 द्या आणि नगरसेवक व्हा। 22 लाख द्या आणि महिला नगरसेवक व्हा। हेच ते गाव पुण्यातलं राजगुरुनगर, जिथे गावकऱ्यांनी लोकशाही विकायला काढली आहे। कारण इथे नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदाची चक्क बोली लागली आहे। नगरसेवक पदांचे लिलाव करण्यात आले। राजगुरुनगर नगर परिषदेत एका प्रभागातल्या नगरसेवक पदासाठी तब्बल 1,03,00,000ची बोली लागली आहे, तर महिला आरक्षित जागेसाठी 22 लाखांची बोली लागल्याची चर्चा आहे। पुणे जिल्ह्यातलं राजगुरुनगर हे शहर सगळ्यांच्या लक्षात येतं ते म्हणजे इथले हुतात्मा राजगुरू यांचं असणारं हे जन्मस्थान। हुतात्मा राजगुरू यांच्या या जन्मस्थानाच्या नावानेच राजगुरुनगर असं असणारं हे शहर मात्र आज चर्चेलं गेलं संपूर्ण राज्यामध्ये केवळ आणि केवळ इथे नगर परिषदेच्या निवडणुकीत जी 1,03,00,000ची बोली लागली त्यामुळे। खरं तर लोकशाहीची थट्टा। मात्र ज्या हुतात्म्याने बलिदान करून आपल्याला ही लोकशाही दिली त्याच्याच गावामध्ये आलेली ही थट्टा निश्चितच विचार करायला लावणारी आहे। अशा पद्धतीने लोकशाही जर पुढे जाणार असेल तर निश्चितच नागरिक त्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत। गावातल्या कट्ट्यावर लोकशाहीतल्या या लिलावाची जोरदार चर्चा आहे। राजगुरू देशासाठी फासावर चढले, त्याच राजगुरूंचं हे राजगुरुनगर, त्याच गावात आता लोकशाहीची बोली लावली जाते। अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळे फंडे समोर यायला लागले। लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे, कारण 8 दिवसामध्ये पैशावाला माणूस नगरसेवक होऊ शकतो, नगराध्यक्ष होऊ शकतो, आमदार होऊ शकतो आणि पैशाच्या जोरावर जर निवडणुका जिंकल्या गेल्या काम करणारा कार्यकर्ता भविष्यामध्ये जिवंत राहणार नाही। लोकांच्यामध्ये नैराश्य येईल किंवा काम करून जर आपल्याला निवडणुकीमध्ये सामोरे जाता येत नसेल, लोक पैशाची अपेक्षा करत असतील किंवा अशा पद्धतीच्या काही वेगवेगळे फंडे लोक काढत असतील, निश्चितपणाने लोकशाहीला ते घातक आहे। नगरसेवक पदाचा आणि महिलेसाठी आरक्षित जागेचा हा लिलाव कुठल्या प्रभागात झाला याबद्दल कोणीही बोलायला तयार नाहीये। मलाही माध्यमांच्या मार्फतच आज सकाळी कळालं की अशी काहीतरी चर्चा आहे। माझं कुठलीही गोष्ट राजगुरुनगरच्या शहरात काही घडलेली नाही आणि घडली असेल तर ती चुकी, अशी कुठली घटनाच घडलेली नाही। पण ही लोकशाहीसाठी 100% घातक गोष्ट आहे। अशी कुठली घटना कुठंच काही असं आमच्या कानावरती नाही। मग या माध्यमातून आल्यामुळं जर काही असेल तसं तर आम्ही त्याची चौकशीसाठी प्रयत्न करू। लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही। मात्र या लोकशाहीत आता पैसे देऊन पद विकत घेता येतात, पदांसाठी बोली लागते। आतापर्यंत अनेक प्रकरणात लोकशाहीची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, मात्र राजगुरुनगरमध्ये लोकशाहीची थेट हत्याच करण्यात आली आहे आणि या कटात सगळे गावकरी सामील आहेत। कारण ज्या पद्धतीने इथल्या निवडणुकीमध्ये हा सगळा लिलाव झाला आणि चक्क कोट्यावधी रुपयांना एक नगरसेवक पद विकलं गेलं, त्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत होणारी जी देवाणघेवाण आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जी प्रलोभनं दिली जातात आणि त्यातून निवडणुका जिंकल्या जातात, यावर या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होतंय की काय अशीच परिस्थिती आहे। लोकशाही धोक्यात आहे, त्यामुळे आपण आता यावर विचार करण्याची नितांत गरज आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, राजगुरुनगर।